रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पती पत्नीमधील सामंजस्य, प्रेम, आदर यावर संसार उभा राहतो. अन्यथा संसाराची वाताहत व्हायला वेळ लागत नाही. दोघातच ताळमेळ नसेल तर त्यांच्यातील भांडणं मिटवणार कोण, हाच मोठा प्रश्न असतो. या भांडणाचा शेवट वाईटच होतो. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यामध्ये काळटोकमी गावामध्ये विठाबाई रामा गांगुर्डे आणि रामा उत्तम गांगुर्डे या दोघांचा संसार दोघांमध्ये समन्वय नसल्याने उद्ध्वस्त झाला. त्याचीच ही गोष्ट आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आदिवासी समाजातील लग्न समारंभालाही खूप महत्त्व आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असली तरी वयात आलेल्या मुलामुलींचं लग्न थाटामाटात करण्यासाठी आईवडिलांचा आटापेटा असतो. कष्टाळू जमात म्हणून आदिवासी जमातीकडे बघितले जाते. आपण बायकोबद्दल, मुलीबद्दल या जमातीतील पुरुषाला जाज्वल्य अभिमान असतो. आपल्या मुलीकडे किंवा बायकोकडे वाकड्या नजरेने पाहिलेलं या जमातीतील पुरुषाला अजिबात सहन होत नाही. आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही पुरुष मंडळी दोषी व्यक्तीला यमसदनी पाठवण्यास समाधान मानतात. विठाबाई गरीब घरातली होती, पण रूपानं आखीव रेखीव आकर्षक चेहऱ्याची आणि देहयष्टीची होती. रामा गांगुर्डे हा सुद्धा जेमतेम आर्थिक परिस्थितीतील पण कष्टाळू. वयात आल्यानंतर कुटुंबाच्या मदतीने लग्नासाठी या दोघांनी एकमेकांना पाहताच पसंत केले आणि धूमधडाक्यात दोघांच्या लग्नाचा विवाह झाला. रामा आणि विठाबाई दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे, एकमेकांची काळजी घ्यायचे, एकमेकांना काय हवं नको ते बघायचे. तसेच ते कुटुंबातील इतरांची सुद्धा काळजी घेत असत. परिस्थिती गरिबीची असली तरी एकमेकांना जाणून घेण्यामुळे त्यांचा संसार सुरळीत चालू होता. अशा या संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि संसाराला ग्रहण लागले. त्याला कारण असे घडले की रामा गांगुर्डे मित्राच्या संगतीने दारूच्या आहारी गेला. रामा जोपर्यंत मर्यादित दारू पित होता तोपर्यंत कसलीच अडचण नव्हती, पण तो अतिरेक करू लागल्यानंतर विठाबाई बिनसली. संसारात मानसिक शांततेबरोबरच शारीरिक भूक भागणंही गरजेचं असतं. येथेच रामा गांगुर्डे कमी पडू लागला. नवऱ्याकडून शारीरिक भूक भागवली जात नाही म्हटल्यावर विठाबाईचं रामाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. तीही त्याला दाद देईना झाली म्हटल्यावर रामा गांगुर्डे इतर महिलांबद्दल आकर्षण वाटू लागलं, पण त्याचाही अतिरेक होऊ लागला. कुठल्याही बाईला नवऱ्याचा असा बाहेर खाली रखेलपणीपणा आवडत नाही. तसेच विठाबाईचं झालं. आपला नवरा इतर बाईच्या नादी लागल्याने कळल्यावर विठाबाई बिथरली. तिला आता त्याचा तिटकारा येऊ लागला. तो दिसताच तिच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. घरात आदळआपट सुरू व्हायची. शिव्यांची लाखोली पण दिली जायची. दररोज हा प्रकार सुरू झाल्याने रामाही वैतागला. बायकोची आदळआपट सुरू होताच तो घराबाहेर निघून जायचा आणि दारू पिऊन घरी यायचा. रामा घरी आला की दोघांमध्ये शिव्यांचं तुंबळ युद्ध सुरू व्हायचं. एकूण दारूमुळे आणि रामाच्या बाहेर रखेलीपणामुळे घरातील वातावरण बिघडू लागलं होतं. रामा आता 54 वर्षाचा होता तर विठाबाई 50 वर्षाची होती. विवाह होऊन प्रदीर्घ काळ लोटला होता. दोघांना 24 वर्षाचा संतोष नावाचा मुलगा होता. तो आपल्या आईवडिलांना शांत करण्याचा प्रयत्न करायचा, पण परिस्थिती त्याच्या हातात राहिली नव्हती. शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025चा तो दिवस. राखी पौर्णिमा असल्याने काळटोमली गावात उत्साहाचं वातावरण होतं. सणाच्या निमित्ताने विठाबाईने गोड दोडाचं जेवण केलं होतं. दुपारी 2 वाजता रामा घरी आला, तो झुलतच. सणाच्या दिवशी रामाने दारू डोसल्याने विठाबाई त्याला बोलू लागली. दोघांमध्ये भांडण सुरू झाले. दोघेजण एकमेकांवर तुटून पडले. मुलाने दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकत नव्हते. नाईलाजाने संतोष उपाशीपोटीच घराबाहेर पडला. आपला मुलगा उपाशीपोटी बाहेर गेल्याने दोघांनाही भान नव्हते. उलट ते जिद्दीलाच पेटले होते. रामाबरोबर विठाबाईही शिव्या देत होती. हे रामाला सहन झाले नाही. ज्या गळ्यातून शिव्या बाहेर पडत होत्या
तोच गळा रामाने करकचून आवळला. दोन्ही हातांनी विठाबाईचा गळा करकचून आवळल्याने विठाबाईचा श्वास रोखला गेला आणि ती धाडकन जमिनीवर कोसळली. ती खाली कोसळताच घरातील लोकांनी घाबरगुंडी उडाली. घराबाहेर असलेल्या संतोषने आपल्या आईचा आपल्या बापाने गळा आवळल्याने समजताच तो धावतच घरी आला. बेशुद्ध अवस्थेतील आईला घेऊन तो रुग्णालयात गेला, पण प्राथमिक तपासणीतच डॉक्टरांनी विठाबाईला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील धाबड, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आपल्या सहकार्याच्या मदतीने घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात विठाबाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गळा आवळल्याचे मृत्यू असा अहवाल मिळाल्याने नंदुरबार पोलीस ठाण्यात संतोष गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून रामा गांगुर्डे विरुद्ध गुन्हा दाखल करून रामा गांगुर्डे याला अटक करण्यात आली. तर ही अशा प्रकारची ही संसार दारूमुळे आणि दारूच्या व्यसनामुळे आणि महिलांचे आणि पुरुषाचे सुद्धा बाहेर जे शारीरिक संबंध होते, संसाराचा गाडा हा आजकाल शारीरिक संबंधावर टिकून आहे आणि या अशा गोष्टींमुळे यांच्या संसाराची वाताहत झाली. तर या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.